कोण केशव होता का रे? कोण रे केशव? ते आमच्या बिल्डिंग मध्ये राहते. मग कार गाडी पळी दे. हा हा ना, मी त्याला 2-3 वेळा बोललोय बर का, ते काय ऐकतच नाही. तुला किती वेळा बोललो रे गाडी सावकाश चालीत जा. परत जर गाडी पळवताना दिसला ना तुझ्या मम्मीलाच सांग. स्वतःची पाठी ती गाडी चालवायला नालाय मला शिकवायला सावकाश. हॅलो हे आबे. हा बोल ना मंदार. अरे ते तुमच्या बिल्डिंग मधलं पोरग नाही का तुम्हाला दाखवलं होतं बघ, ते लय फास्ट गाडी चालवायचं. कोण केशव का? केशव केशव. अरे त्याचं इथे ऍक्सिडेंट झालाय रे. अरे लय लागलं का त्याला? एक काम कर, त्याला डॉक्टर कडे लगेच. डॉक्टर कडे नाही बे, ते पोरग जागेवर झाले रे. काय रे काय झालं? काय नाही रे, बॉडी यायला 4-5 तास लागणार आहेत. त्याचे वडील आहेत त्याच्याजवळ. अभय केशवला पाहिलं का रे? तो त्याच्या मित्रांबरोबर गेलाय पिक्चर पाहायला. अरे बराच वेळ झालाय, फोन लावते पण फोनच स्विच ऑफ आहे. झाला असेल स्विच ऑफ. बरं येऊ दे त्याला, बघतेच त्याच्याकडे. अरे सांगायचं नव्हतं त्यांना, आता नाही थोडा वेळ त्यांना कळणारच आहे. हे बघ मंदार, आता ती जी 3-4 तास झोपणार आहे ना, जेव्हा तिला कळेल ना का आपला एकुलता एक मुलगा गेलाय, त्यानंतर ती कधीच आयुष्यभर शांत नाही झोपू शकणार. झोपू दे तिला आज.